नमस्कार, मी पल्लवी भगत आणि आता आपण बघणार आहोत ओल्या हळदीचं लोणचं. तर बघूया साहित्य. 250 ग्राम ओली हळद, तेल 1 वाटी, रामबंधू लोणचे मसाला 4 चमच, लाल तिखट 1 चमच, मीठ 2 चमच, जिरा अर्धा चमच, मोहरी 2 चमच, मेथीदाणा अर्धा चमच, लिंबू 1. ओली हळद स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची, नंतर त्याच्यावरचे पील्स सर्व रिमूव्ह करून घ्यायचे आहेत आणि नंतर असे आपल्या आवडीप्रमाणे त्याचे काप करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जे सांगितलेलं साहित्य आहे ते सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे. यामधलं जे मेथीदाणा आहे, मोहरी आणि जिरा याला छान भाजून घ्यायचं आहे आणि भाजून याचं वाटण करून घ्यायचं आहे. बारीक पावडर फॉर्ममध्ये पावडर बनवून घ्यायचं आहे. आता जे आपण 1 वाटी तेल घेतलं होतं ते तेल तापवायचं आहे आणि तापवून झाल्यावर त्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यावर त्यामध्ये 4 चमच रामबंधू मसाला, 2 चमच आपण बनवलेलं पावडर, जिरं, मोहरी आणि मेथीदाण्याचं, 1 चमच लाल तिखट, 2 चमच आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे आणि हळदीचे बनवलेले सर्व काप यामध्ये टाकून घ्यायचे आहे. सर्व छान एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यावर यामध्ये लिंबाचा रस टाकून घ्यायचा. 1 लिंबाचा रस आहे आणि परत सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा, तयार झालं आहे आपलं हेल्दी हळदीचं लोणचं. हळदीचे आरोग्यदायी फायदे: शरीरातील सूज कमी करते, कॅन्सर होण्यापासून वाचवते, शुगर BP कंट्रोलमध्ये राहते, सर्दी खोकला कमी करते, स्मरणशक्ती वाढते आणि याहूनही अधिक फायदे आहेत हळद खाण्याचे. तर तुम्ही नक्की हे लोणचं ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.